शकतं. चला थोडंसं आपण जाऊयात पुण्याच्या दिशेने. पुणे जिल्हा शिरूर बद्दल बोलायला पाहिजे, मोठी चर्चेतली गोष्ट आहे. हो, शिरूरमध्ये मोठी चर्चा आहे, कारण महायुतीमध्ये आधी ही जागा कोणाकडे जाणार याचीही चर्चा होती. पण हे तेवढंच नाहीये, तर अमोल कोल्हे यांच्यामुळे सुद्धा मागच्या वेळेला हा मतदारसंघ एकदम हाय प्रोफाईल होऊन गेला. हो ना, म्हणजे अभिनेता ते नेते म्हणजे संसद गाठणं हे अमोल कोल्हेंनी करून दाखवलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शक्ल झाल्यानंतर आणि त्यांनी पवार गटाची बाजू घेतल्यानंतर आता अजित पवारांनी तिथं कंबर कसली आहे. बरोबर आहे. आणि 2-2 दावेदार आहेत फक्त युतीतनच, म्हणजे महायुतीतनच. हो, पण म्हणजे अमोल कोल्हे व्यतिरिक्त शिवाजीराव आढळराव पाटील 3 टर्म तिथे खासदार राहिलेले आहेत. हो, अमोल, आपण याचबद्दल वैभवशी बोलूयात. वैभव, कोण भारी आणि कोण घरी असं म्हणताना कोणाची दावेदारी जी आहे ती प्रबळ मांडली जाते? विशाल, शिरूरचं गणित काहीसं गमतीदार झालेलं आहे. याचं कारण निवडणूक न लढवण्याच्या टप्प्यापासून अमोल कोल्हे यांचा प्रवास सुरू झालेला होता. तो निवडणूक लढवायचं हे ठरवून शरद पवारांच्या गटामध्ये ते गेले आणि गेले काही दिवस सातत्यानं त्यांचा पाठिंबा जो आहे तो वाढताना दिसतो. याचं कारण अजित पवारांनी त्यांच्यावरती केलेला हल्ला आहे. अजित पवार यांनी या मतदारसंघामध्ये, हा राष्ट्रवादीचा मतदारसंघ आहे, गेल्या वेळेस अमोल कोल्हे यांना निवडून आणायला मोठी ताकद त्यांनी लावलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता त्यांच्या समोर कोण लढणार, कारण महायुतीत जागा वाटपामध्ये हा मतदारसंघ अजित पवारांकडे जाईल अशी जवळपास पूर्ण शक्यता आहे. आता गंमत अशी आहे, जे शिवाजीराव आढळराव आहेत ते एकनाथ शिंदेच्या गटामध्ये, जागा अजित पवारांकडे आहे. त्याच्यामुळं त्यांना राष्ट्रवादीमध्ये आणून उमेदवारी देता येते का याची चाचपणी सुरू आहे. मात्र शिवाजीराव आढळरावांच्या विरोधामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले स्थानिक नेते जे आहेत ते विरोधामध्ये आहेत. त्याच्यामुळे हे सूत्र कसं बसवायचं, जो अंतर्गत वाद आहे आढळराव पाटलांना राष्ट्रवादीतल्या स्थानिक नेत्यांचा पारंपरिक संघर्ष आहे, वर्षानुवर्षाचा 25-1 वर्षाचा त्यांचा संघर्ष आहे, त्यांना एकत्र कसं बसवायचं, जर ते राष्ट्रवादीतून उभे राहिले तर त्यांना मदत होईल का, ही सगळी गणितं त्यांना मांडायची आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती 2 दिवस राष्ट्रवादीकडून लढायला तयार असलेले आढळराव काही वेळापूर्वी, म्हणजे अगदी 1-1.5 तासापूर्वी असं म्हटलेत की मी अजूनही राष्ट्रवादीमध्ये जायचं नक्की केलेलं नाहीये, ही जागा एकनाथ शिंदेच्या गटाला मिळाली तर जास्त उत्तम होईल, मी त्यांच्याकडूनच लढेल. आणि वरिष्ठ पातळीवर त्या संदर्भातल्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू आहेत. आता ही गंमत असताना आढळरावांव्यतिरिक्त आणखी दुसरा उमेदवार महायुतीकडचा कोण, असा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा अजित पवारांकडून वेगवेगळ्या उमेदवारांची चाचपणी केली गेली आहे. ते यापूर्वी सुद्धा माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले होते, तुम्ही त्याची काळजी करू नका, आमच्याकडे उमेदवार आहे. मात्र अजूनही अजित पवार उमेदवारांसाठी चाचपणी करताना दिसत आहेत. ठोस असा उमेदवार जो आहे तो दिसत नाहीये. आता आढळराव यांची ही गंमत झालेली असताना भाजपकडून महेश लांडगे यांचं नाव पुढे केलं जाते. महेश लांडगे हे भोसरीचे आमदार आहेत, फडणवीसांचे अत्यंत निकटवर्ती आहेत आणि बाहुबली आमदार म्हणून त्यांची या परिसरामध्ये ख्याती आहे. आता गमतीचा भाग असा आहे की भाजपकडून ही सीट भाजपला सोडावी आणि महेश लांडगे यांना उमेदवारी मिळावी यासाठी भाजप प्रयत्न करते स्थानिक स्तरावरती. पुणे जिल्हा भाजप असेल त्यांच्याकडून यासाठी जोर लावला जातोय. मात्र यातली गंमत अशी आहे की महेश लांडगे यांचं कार्यक्षेत्र जे आहे ते भोसरी आणि फार फार तर खेड विधानसभा मतदारसंघापर्यंत, आणि शिरूर मतदारसंघाची टोपोग्राफी जर बघितली तर जुन्नर पासून सुरू झालेला शिरूर मतदारसंघ हडपसर घेऊन अगदी कात्रज पर्यंत येतो. खूप अडप या परिसराशी महेश लांडगे यांचा फारसा कधीच संपर्क राहिलेला नाही. म्हणजे बरोबर. पण मग अशा वेळेला महायुतीतल्या एक्सचेंज म्हणजे पक्षाचा उमेदवार एक आणि लढणार दुसऱ्या चिन्हावर असा पहिला प्रयोग शिरूरमध्ये होईल? शक्यता दिसतेय. मात्र तसा प्रयोग होण्यासाठी खाली जे कल्टिवेशन व्हावं लागतं कार्यकर्त्यांमध्ये किंवा सपोर्ट सिस्टीम ज्याला आपण म्हणतो, ज्या 6 विधानसभा आहेत तिथले आमदार जर असतील तर 4 आमदार हे राष्ट्रवादीचे आहेत, त्याच्यापैकी एक शरद पवारांकडे आहे. समजा आढळराव आले जरी तरी त्यांना लागून असलेले खेडचे आमदार जे आहेत दिलीप मोहिते पाटील, त्यांनी यापूर्वीच विरोध केलाय. दिलीप वळसे पाटील हे आढळरावांचे पारंपरिक विरोधक आहेत. वरून जरी जबाबदारी म्हणून ते आपण एकत्र असल्याचं दाखवत असलो तरी आंबेगाव मधले पदाधिकारी हे वर्षानुवर्ष आढळरावांच्या विरोधात काम करत आलेले आहेत. ते खरंच त्यांच्या बाजूने काम करतील का, हा सगळ्यात कळीचा मुद्दा असणार आहे. त्याच्यामुळे इथून महायुतीचा उमेदवार कोण येतो यावरती बरीच गणित अवलंबून असणार आहेत. बरं, तो येतो कोण यापेक्षा लढतात कुठल्या तिकिटावरती यांना आणखी गणित बदलणार. वैभवने फार भारी सांगितला. वैभव, हा मुद्दा ना एक नंबर आहे आणि याच मुद्द्याची तू जो सांगितलेला मुद्दा आहे ना तो एक नंबर याच्या करता आहे की याची चर्चा आहे की लढतात कुठे.
कारण परवा दोघही जण एका गाडीतनं प्रवास सुद्धा करत होते. बरोबर. त्याच्यामुळे तुलनेने जर मिलिंद आपण असा विचार केला तर ग्रामीण भागांपर्यंतचा संपर्क, शेवटच्या गावापर्यंत संपर्क जेवढा शिवाजीराव आढळराव पाटलांचा आहे तेवढा तुलनेने इतर दोन उमेदवारांचा नाहीये. पण बघूया की काय निर्णय या काय बाबतीत होतं घेतला ते. जात खरंय. आहे. पण आपण आता ना